औरंगजेबाचा शहजादा शाह आलम राजांच्या मागावर आहे. त्यांची माणसं वेषांतर करून आपल्या लोकात घुसल्यात. खरं सांगा, राज कुठे आहेत? पाचाडलाच गेलेत का आणखी दुसरीकडे कुठे गेलेत? कुठं गेले असतील राजे? हमारा पैगाम पहुंच तो क्या होगा ना संभाजी तक। खाना आ गया है बादशाह सलाम। बहुत भूख लगी है तुर्कदास जी, आइए आप भी हमारे साथ बैठिए। नहीं नहीं, आप लीजिए। हुजूर सलाम। आइए, पैगाम दे दिया, अब क्या खबर है आगे? हुजूर राजा आ रहे हैं। वाह, बहुत ही अच्छी खबर सुनाई है तुमने। हमें कब से उनका इंतजार था। दुर्गादास जी, अब तो हम राजा के साथ बैठकर ही खाना खाएंगे। जैसा तुम्हारे को योग्य लगे। मजा आ जाएगा। आज हम दक्कन के राजा के साथ बैठकर खाना खाएंगे। कब तक आ रहे हैं वो? वैनिसा, बत्ताशीबाई, तुम्ही काय हो तुम्ही अशा गप्प गप्प काळजीत वाटताय? नाही हो. वैनिसा, गडावर सगळं काही ठीक आहे, स्वराज्य बिनघोर आहे, आणि तुम्ही डोळ्याखाली काजळी आली आहे तुमच्या. नाही हो बत्ताशीबाई. अहो, रायगडाचा उत्साह रणहलगीतून खणाणून बाहेर पडत आहे. मर्दानी खेळाने जोश आनंदाची कारंजी उडत आहे. कुणी काठी बोथाठी फिरवतोय, तर कुणी डफावर थाप मारून आपल्या आबासाहेबांच्या पराक्रमाचे पोवाडे गातोय. कुठे ढोल लेझिम सुरू आहे, तर कुठे ढाल तलवारीची कसब दाखवली जाते. रायगडाची माती सोन्यात मळली जाते. आणि या क्षणी आमचे दादासाहेब आहेत तरी कुठे? हं? दादासाहेब कुठे? झोपलेत राजे. एवढ्या लवकर? हो. मग उठवा त्यांना, आणि रागवले तर आमचं नाव सांगा. बत्ताशीबाई, वैनिसा, जरूर तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवत आहात. आम्ही कशाला? खरं तर आम्ही दांडपट्टा खेळायला निघालो होतो. म्हटलं सोबत तुम्हालाही घेऊन जावं, 2 डाव खेळावे तुमच्या बरोबर. पण इथे तुम्ही वेगळाच डाव खेळत आहात. खरं आहे ना? शहजादे शाह आलम की फतेह हो। क्या खबर? हुजूर, शहजादा अकबर से मिलने संभाजी राजा रायगढ़ उतर चुके हैं। क्या? जी हुजूर, किसी भी वक्त शहजादा अकबर और संभाजी राजा की मुलाकात हो सकती है। या खुदा, ये खबर पक्की है? हमारे जासूसों ने खुद उनको गढ़ उतरते देखा है। अब बिल्कुल देरी नहीं, चलो निकलते हैं। काय खेळ चाललाय म्हणायचं. हा, कसल्या मशाली फिरते ती.
नुसतं आगीचं रिंगाण काय चप्पळ पूर आहे ती हा ताशर टिप्पर पडावं तशी पावलं पडतात बघा सरनोबत डोळ्याचं पारणं फिटलं बघा एकदम. पोरं कुणाची हाय माहित आहे नव? कोणाची? सरदार धुमाळ्यांची पोरं आहे ती हा हा लय जहाल बारूद खाना आहे ती. हे दिसतंयच की हो हा नाही म्हणजे रायगडावर एवढं खेळ चालल्यात हे काय वेगळंच आहे बघ. होय. यगडाव त्यांचा लेझिमचा डाव बघाच. हा भैरवनाथाचा छबिना निघाला की रात गुलालात नाती आणि गावातल्या पोरांचं भुई रिंगाण होतंय. एक डाव जाऊ कविराजसनी घेऊन या बहिरजी या 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 या. आता एवढ्या रातीचं तुम्ही कसं असं विचारण्याची काही सोय नाही. नाही काही गपलत गडबड तर नाही ना? समजा ठीक आहे, पण शंभूराज गड उतार झालेत. क्यों? कशाला? राजन एवढ्या रात्रीचे गड उतार? अकबर आलाय. थोड्या अंतरावरती दोघांची भेट होणार आहे. मग हे तर तुम्हाला ठाव असलच की. होय, हवाय की, पर भेट घडावी मसलत व्हावी म्हणून तर हे समज चाललंय. पर आता एवढ्यातच खबर आली, शहजादा शाह आलम अकबराच्या मागावर आहे. याचा अर्थ शाह आलम स्वराज्यात आलाय म्हणायचं हा कंच्या अंगानं आत घुसलाय म्हणायचा त्यो. कल्याणच्या बाजूनं आपलं नूरखान बेग त्यांचा लडका आझम खानचं नाव सांगून 500 स्वार घेऊन घुसलाय आत. याचा अर्थ शंभूराजांच्या जीवाला धोका येत. होय, तो शाह आलम अकबराच्या मागावर आणि आपलं शंभूराज बेसावतपणे अकबराच्या तंबूत जाणार म्हणजे. अहो सरनोबत यो घातपाताचा डाव बी असू शकतो. हे एकाने बोलवायचं आणि दुसऱ्याने हमला करायचा. आपल्याला तातडीनं शंभूराजांच्या मदतीला जायला लागेल. मी अकबराच्या छावणीकडे फौज घेऊन जातो आणि सांभाळून शंभूराजासनी घेऊन येतो. बहुत अच्छे. कोंडाजीराव, हा तुम्ही शाह आलमला धरा. चालतंय की मी शाह आलमच्या मागावरती जातो. पण फौज फाटा ही धुमाळांची पोरं घ्या बरोबर. ही धुमाळांची पोरं जर का माझ्या बरोबर आलीत ना तर त्या शाह आलमचा खैंदूळ झालाच म्हणून समजा. त्या शाह आलमला स्वराज्यात घुसण्याचा धडा शिकवणारच. तो जर का माझ्या हातात घावला तर ससा सोडल्यागत त्याला चोलून त्याचं मुटकुळ बांधून घेऊन येतो का नाही बघा. नाहीतर कोंडाजी फारचं नाव नाही सांगणार. भले शाबास. चला निघूया. मी बी निघालो. हर हर महादेव. दिस सरलाय राज झाली पण राज काय दिसना झाले तर. होय की, आपल्याला बोलवलं खरं आहे, राजांची ना आपली अजून भेट कुठं झाली आहे? आता राज्याभिषेक म्हटल्यावर हे आलंच. ते बी कोणाकोणाला भेटणार, कोणाकोणाची म्हणून चौकशी करणार. आहो पण आपण मेवणं पाहुणं आहोत, इतरांसारखं नाही ना. मानापानाचं पाहुणं आपण. याळात येळ काढून त्यांनी भेटायलाच पाहिजे होतं असं आमचं म्हणणं ना. गणोजीरावांच्या बोलण्यात आलंय. गणोजीराव असं म्हणलं? गणोजीराव नाही, गणोजीरावांचा तो भावकीतला कान्होजी शिर्के आलाय, त्याची पिरपिर चालू आहे. हो, तो कान्होजीच भडकवतोय गणोजीरावांना. असं गणोजीराव साधं सरळ आहेत. तसं बघायला गेलं तर लयच गडबड चालू आहे. होय, आम्हाला वाटतं येळ अपुरा पडला असं. अहो मग मदत हवी होती तर आम्हाला सांगायचं की आम्ही आलो असतो. काहीतरी गडबड आहे एवढं खरं. नाहीतर शंभूराज पहिले आपली गळाभेट घेणार, मग पुढे जाणार. मग गणोजीरावांचं चिडणं बरोबर वाटतंय. मी म्हंटल नसतील आलं तर म्हटले आवड असेल तर सवड मिळते. हे बी पटतंय म्हणा. जावई माणसाचं मनात असून बी रुजता येत नसते. काहीतरी मसला सुरू आहे एवढं खरं. कळलंच की. जाऊ द्या, चला मारदानी खेळ बघायला जाऊ. काय माशाले पिरवतात. चला.
कसे घेऊन येणार हंबीरराव? आणि घेऊन यायला शंभूराजे सापडले तर पाहिजेत. म्हणजे राजे सापडणार नाहीत? अहो, असल्या काळ्या मिट्ट अंधारात किती ठिकाणी घोडा दौडेल त्यांचा. आणि त्यात हंबीररावांची सरळ वाट, आणि यांची वाट घळी, गुहा, कपाऱ्या, पडकी देवळं, वड पिंपळाचे मोठाले बुंद. ऐकलं का? नाही ध्यानात आलं. अहो हिरोजीराव, शंभूराजे गड उतार झाले, तेही अशा मध्यान रात्रीचे. कशाला? कशाला? अहो, अघोरी खेळ हे रात्रीचेच चालतात. एवढं नाही ठाऊक तुम्हाला? असं म्हणजे शंभूराजे त्या कलुशाला घेऊन गेलेत तर तंत्रमंत्र करायला. आत्ता कसं? अहो पंत, पण इथे काही कमी मंत्र सुरू आहेत का? अगदी सकाळपासून दिवस बुडेपर्यंत मंत्रच मंत्र. अहो फेस येतोय केशव पंडितांच्या तोंडाला. अहो तेच म्हणतोय मी. इथे एवढे मंत्र कानावर पडत असताना आणखीन मंत्र ऐकायला तिथे कशाला जायचं? अहो म्हणतात ना, ज्याचं वेळ त्याला गोड. म्हणजे अहो साधी गोष्ट. इथे मंत्र पाटावर बसून ऐकायचे आणि तिकडे रेड्याच्या कातडीवर बसून ऐकायचे. हा एवढा फरक. आत्ता आलं लक्षात. म्हणजे आदत सुटत नाही तर मग युवराज असा नाहीतर छत्रपती बना. बरोबर बोललात. पण अशामुळे ते एक दिवस अडचणीत येणार. शत्रू अति सावध असतो. म्हणजे मंत्र उलटू शकतो तर. तंबूत तर कोणीच नाही. कुठं गेला म्हणायचा अकबर? ज्योत्याजीनं सांगितल्यानुसार अकबर आला तर होता, न सांगता गेला कसा? शाह आलम? यावं का सुनबाई? मातोश्री, तुम्ही तुमचं काही हरवलंय का? आमचं नाही तर. मग तुम्ही अस्वस्थ का दिसताय? बघा, एखादी जवळची गोष्ट दूर गेलीये, हरवलीये. बघा एकदा. नाही मातोश्री, म्हणजे तुम्ही कुणाबद्दल विचारताय का? पैंजणाबद्दल. घ्या. अहो, होम हवन मंडपात तुमच्या पायातून गळून पडलं. सेविकेने पाहिलं, आम्ही तिथेच होतो, म्हटलं आणून देतो. अगं बाई, आमच्या लक्षात कसं आलं नाही? असं कसं पडलं? लक्ष नसलं की असंच होतं. पण खरंच होम हवन उत्तम झालं. विधी छान झाला. तुम्हाला आवडले ना मातोश्री? हो तर. आणि आता उद्या राज्याभिषेक. उद्याचा दिवस आणि आजची रात्र सगळ्यात जास्त महत्वाची. त्याचबद्दल बोलायला आलोय आम्ही. जी मातोश्री. शंभूराजेंना बोलवा. त्यांना काही सूचना द्यायच्या आहेत. मातोश्री, राजे नाहीत. नाहीत? नाहीत म्हणजे आहेत, पण आता महालात नाहीत. आहेत पण आता महालात नाहीत? मग आहेत कुठे सुनबाई?
कुठे? हो, तुम्ही आम्हालाच काय विचारताय? तुम्ही सांगा कुठे आहेत. गड उतार झाले की काय? नाही मातोश्री, म्हणजे सुनबाई, उद्या राज्याभिषेक आहे. सकाळपासून सगळ्या विधी सुरू होतील आणि तुमचे पतिराज कुठे आहेत याचं उत्तरही तुम्हाला देता येत नाही. मातोश्री, सुनबाई, त्याला हलगर्जीपणा म्हणायचा की गाफीलपणा? अशा काय पाहतात? काही नाही. झालं आऊसाहेबांचं दर्शन? हो. मातोश्री, आपण यावेळी आणि इथं काही काम होतं? नाहीतर सहज आलो होतो. खर तर सूचना करायची होती. या दिवसात वेळी अवेळी बाहेर पडत जाऊ नका. जी मातोश्री. अब क्या करें? गुस्ताखी माफ हो हुजूर, लेकिन हमें यहाँ से जल्द भागना होगा. मराठाओं की फौज हमारे पीछे आ रही है. क्या किस्मत है, कितनी मेहनत की और सब बेकार. जी हुजूर, ना वो बागे अकबर हाथ आया और ना संभाजी. लेकिन हुजूर, सोचने में वक्त ना जाया करें, हमें यहाँ से निकलना होगा. अब क्या मुंह लेके जाएंगे हम? चलो. एवढा बहाणा करून आम्ही गडउतार झालो, पण अकबराची भेट काही झालीच नाही. हा अकबर शामियान्यातून गायब झालाच कसा? जसं तुम्ही आऊसाहेबांच्या दर्शनाला गेलात तसा. येसू? आऊसाहेबांच्या दर्शनाला जातो म्हणून सांगून अकबराच्या भेटीला गेलात आपण.